नमस्कार, मी विशाल परदेशी। कोरोना रुग्णांसाठी रेमडेसिवीर इंजेक्शनचा वापर संजीवनीप्रमाणे केला जातो। राज्यभरात या इंजेक्शनचा तुटवडा असल्याने अनेक ठिकाणी रुग्णांच्या नातेवाईकांना या रेमडेसिवीर करता धावपळ करावी लागते। मात्र ज्या रुग्णांना या इंजेक्शनची आवश्यकता आहे त्यांनाच हे दिलं गेलं पाहिजे, अन्यथा याचे दुष्परिणाम होत असल्याचं समोर आलंय। पण दुसरीकडे धक्कादायक बाब म्हणजे हेथ्रोच्या इंजेक्शनमुळे, हेथ्रो फार्मास्युटिकलच्या इंजेक्शनमुळे राज्यात 3 ठिकाणी रुग्णांना त्रास झाल्याचं समोर आलंय। आणि जी बॅच हेथ्रोच्या वतीने मार्केटमध्ये पाठवण्यात आली होती, ही बॅच तपासण्याचे आदेश जे आहेत ते देण्यात आलेत। अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणेंनी या संबंधित माहिती देऊ केली आहे। महाराष्ट्राची केईएम पुणे असेल, देवयानी कोथरूड असेल आणि पुण्याचं जे एक मिशनरी हॉस्पिटल आहे, या 3 ठिकाणी हेट्रोच्या या इंजेक्शनमुळे काही प्रॉब्लेम त्या ठिकाणी आलेत। काही लोकांना थंडी वाजायला लागली, काही लोकांना तापसुद्धा त्या ठिकाणी आला। त्याच्यामुळं आम्ही ताबडतोबीनं त्याचा उपयोग करण्याचं त्या ठिकाणी थांबवलेलं आहे आणि ती संपूर्ण बॅच त्या ठिकाणी आम्ही विथहेल्ड करून आता पुन्हा एकदा नव्यानं त्या ठिकाणी दुसरे इंजेक्शन देण्याचा प्रयत्न आमचा चाललेला आहे। परंतु हे थांबवलेले किंवा जप्त केलेले इंजेक्शन असतील त्याची तपासणीसुद्धा करण्याचा आदेश माझ्या विभागाच्या लोकांना मी दिलेले आहे। आता 30 तारखेपर्यंत आपली ही मुदत केंद्र सरकारने दिलेली संपल्यानंतर, म्हणजे मुदत म्हटल्यापेक्षा त्यांनी 21 ते 30 पर्यंत आपल्याला जी अलॉटमेंट दिली होती त्याच्यामध्ये सुद्धा 1,70,000 रेमडेसिवीर आपल्याला कमी मिळाले। मी सातत्यानं मागचा असलेला बॅकलॉग पूर्ण करण्याच्या दृष्टीनं माझा प्रयत्न, माझा विभाग, माझे सचिव आणि माननीय मुख्यमंत्री त्या ठिकाणी करतायत आणि उद्यापासनं आपल्याला 4,35,000 रेमडेसिवीरच त्या ठिकाणी भागणार नाही, तर कमीत कमी 6 ते 7 लाखाच्या दरम्यान रेमडेसिवीरचा दररोज पुरवठा केंद्रानं करावा, याबाबत आम्ही प्रयत्नशील आहोत। त्यामुळे हेथ्रो कंपनीच्या वतीने, हेथ्रो फार्मास्युटिकल्सच्या वतीने जो रेमडेसिवीरची जी बॅच आहे, जी शासनाच्या मार्फत वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये वितरित झाली, मग त्यामध्ये रायगड असेल, पुणे असेल, या ठिकाणी ज्या ज्या पेशंट्सला, ज्या कोरोनाबाधित रुग्णांना हे इंजेक्शन्स देण्यात आले त्यांना अंग थरथरणं असेल किंवा मग छातीत दुखणं असेल, थंडी भरून येणं, अशा वेगवेगळ्या प्रकारची लक्षणं दिसून आली। म्हणजे प्रत्येक रुग्णाची लक्षणे ही वेगवेगळ्या पद्धतीची होती आणि त्याचा त्रास झालेला आहे। पण एकूणच जर आपण लक्षात घेतलं तर सध्याला एका रुग्णाच्या पाठीमागे साधारण 6 इंजेक्शनची मागणी डॉक्टरांच्या वतीने केली जाते आणि 6 इंजेक्शन्स त्या डॉक्टरला रेमडेसिवीरच्या, म्हणजे त्या रुग्णाला 6 रेमडेसिवीरचे इंजेक्शन दिले जातात किंवा 6चा सायकल पूर्ण केला जातो। त्याने फरक पडेलच याची कोणत्याही प्रकारची शाश्वती नाही। रेमडेसिवीर हा का रामबाण इलाज नाही। संसर्ग काही प्रमाणात घालवण्यासाठी, म्हणजे व्हायरस काही प्रमाणात घालवण्यासाठी त्याची मदत होऊ शकते, पण हे 100% प्रभावी औषध नाही। यापूर्वी सुद्धा याचा वापर असावा नसावा याच्यावरनं वादविवाद झालेले आहेत, पण सध्याला हेच लक्षात येत नाहीये की रेमडेसिवीर हे सरसकटपणे बहुतांशी रुग्णांच्या बाबतीत प्रिस्क्राईब केलं जातंय, डॉक्टरांच्या वतीने ते रेकमेंड केलं जातं आणि अशावेळी रुग्णांना त्याची धावपळ करावी लागते। पण मध्यंतरीच्या काळात शासनाने रेमडेसिवीरचा सगळा साठा आपल्या ताब्यात घेतल्या कारणाने काही ठिकाणी ज्यांना अगदीच गरज आहे रेमडेसिवीरची तिथेच खरं तर हे इंजेक्शन पुरवलं जात आहे। पण तरीही आपण जर बघितलं तर रेमडेसिवीरचा काळा बाजार देखील आपण होताना बघितला। पण पुन्हा एकदा आपल्याला सांगायचं आहे की रेमडेसिवीर हा काही कोरोनावरचा रामबाण इलाज नाही। त्याने फरक पडेलच असं नाही। बहुतांशी लोकांना हे इंजेक्शन दिल्यानंतर सुद्धा असं अपेक्षित होतं 3-3 इंजेक्शनची सायकल केल्यानंतर, म्हणजे ट्रीटमेंट केल्यानंतर तो रुग्ण काही प्रमाणात का होईना बरा होणं हे अपेक्षित होतं, पण ते रुग्ण सरते शेवटी ऑक्सिजनची लेवल खाली घसरणं असेल किंवा इतरही काही कारणं असतील, यामुळं दगावल्याचं समोर आलेलं आहे। आणि आता हेथ्रो या कंपनीच्या वतीने त्यांनी बनवलेले जे रेमडेसिवीर आहेत, त्यांचे प्रोड्यूस केलेले जे रेमडेसिवीर इंजेक्शनची जी एक बॅच होती, साठा होता, तो वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये शासनाच्या वतीने वितरित करण्यात आला होता। मग रायगड असेल, पुणे असेल, या ठिकाणी ज्या ज्या पेशंट्सला हे इंजेक्शन देण्यात आले त्यांना याचा त्रास झालेला आहे। पण तसंही बघायला गेलं तर रेमडेसिवीर इंजेक्शन घेण्याचे दुष्परिणाम होत आहेत। शास्त्रीयदृष्ट्या जर हे सगळं समजून घ्यायचं झालं तर याचे परिणाम काही वेळेला किडनी किंवा हृदयावरती देखील होताना दिसतात। म्हणून रेमडेसिवीर इंजेक्शनचा आग्रह असावा का?
न्यूज 18 लोकमतने 2 दिवसांपूर्वी याबद्दल डॉक्टर हेमंत बावस्कर यांच्याशी देखील संवाद साधला होता. रेमडेसिवीरला पर्याय असू शकतो किंवा रेमडेसिवीरने कोरोनाचा पेशंट बरा होतो का, तर हे सत्य नाहीये, पूर्णतः सत्य नाहीये. व्हायरसवरती काही अंशी याचा परिणाम होऊ शकतो, व्हायरस कंट्रोल केला जाऊ शकतो, पण रेमडेसिवीर हा काही पूर्णतः इलाज करणारं इंजेक्शन नाहीये असं डॉक्टर हेमंत बावस्कर यांनी न्यूज 18 लोकमतच्या शोमध्ये अगदी ठासून सांगितलं होतं. आणि शिवाय त्यांनी रेमडेसिवीर शिवाय काही पेशंट बरे केल्याचा दावा देखील केला, त्याबद्दलची उदाहरणं देखील समोर मांडली. त्यामुळे रुग्ण, डॉक्टरांनी आणि रुग्णाच्या नातेवाईकांनी समजून घ्यावं की रेमडेसिवीर हा काही कोरोनावरचा रामबाण इलाज नाही, त्याने पूर्णतः त्याला बरं वाटतं असं नाही. आणि याच विषयी आपण बोलूयात. आपल्याबरोबर आहेत MGM मेडिकल कॉलेजचे कोरोना विभागाचे प्रमुख डॉक्टर आनंद निकाळजे. त्यांच्याकडे आपण जाऊयात, त्यांना आपण विचारूयात. डॉक्टर आनंद निकाळजे, आपल्यापर्यंत ही बातमी पोचली असेल की हेट्रो फार्मास्युटिकल्सच्या रेमडेसिवीर इंजेक्शनची एक बॅच जी ठिकठिकाणी वितरित करण्यात आली, त्यामुळे रुग्णांना त्रास झाला. पण हे तर निमित्त झालं, पण मला ओव्हरऑल असं विचारायचं आहे, आत्तापर्यंत आपण 2000पेक्षा जास्त कोविड रुग्णांवरती उपचार केले. रेमडेसिवीर इंजेक्शन बाबत आपला दृष्टिकोन काय? डॉक्टर आनंद निकाळजे यांच्याशी आपण संपर्क करण्याचा प्रयत्न करूच, पण खरं तर आज या शोमध्ये, या विशेष भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत की रेमडेसिवीरचे दुष्परिणाम काय आहेत. कारण सगळीकडे रेमडेसिवीरचा आग्रह धरला जातोय किंवा त्या दृष्टीने रुग्णांच्या नातलगांची ते इंजेक्शन मिळवण्यासाठी धावधाव होताना दिसते. ठीक आहे, आता शासनाच्या वतीने कलेक्टरकडून हे इंजेक्शन अगदीच आवश्यक असणाऱ्या रुग्णापर्यंत त्या रुग्णालयाच्या मागणीनंतर पोहोचवलं जातं. पण परत एकदा जाणून घ्या, रेमडेसिवीर हा काही पूर्णतः कोरोनाच्या रुग्णाच्या संदर्भातला इलाज नाही. त्यामुळे पूर्णतः हे जर आपण लक्षात घेतलं तर रेमडेसिवीरच्या संदर्भात डॉक्टरांनी देखील त्याचं प्रिस्क्रिप्शन करत असताना किंवा ते इंजेक्शन रुग्णाला प्रिस्क्राईब करत असताना याचा विचार करावा की त्या रुग्णावरती या इंजेक्शनचे काय दूरगामी परिणाम होऊ शकतात. आणि आता तर हेट्रो फार्मास्युटिकल्स कंपनीच्या वतीने जे इंजेक्शन मार्केटमध्ये देण्यात आलं, त्यामुळे या इंजेक्शनच्या बॅचमुळे ज्यांना ते वापरण्यात आलं त्या इंजेक्शनचा या रुग्णांना मोठ्या प्रमाणात त्रास झाल्याचं समोर आलेलं आहे. म्हणून या इंजेक्शनचा वापर असावा का, हा देखील एक मोठा प्रश्न आहे. जर आपण लक्षात घेतलं तर याला पर्याय काय असू शकतात याविषयी देखील मोठी चर्चा आहे. डेक्सा, इनोक्सा किंवा तत्सम औषधे किंवा तशी प्रतिजैविके देऊन उपचार केले जात असल्याचं एका रुग्णालयाकडनं नुकतंच जाहीर करण्यात आलेलं आहे. त्यामुळे रेमडेसिवीर हा कोरोनाचा संसर्ग झालेल्या किंवा अगदीच यामध्ये ऑक्सिजन लेवल खाली आलेल्या किंवा त्यासाठी म्हणून ज्या ठिकाणी रेमडेसिवीर प्रिस्क्राईब केलं जातं त्यासाठी रेमडेसिवीर हा काही उपाय नाही आणि त्यांनी पूर्णतः बरं वाटतं, हा देखील गैरसमज आपण खरं तर काढून टाकला पाहिजे. जाणून घेऊयात, आमचे पुण्याचे प्रतिनिधी अद्वैत मेहता आपल्याबरोबर आहे. अद्वैत, खरं हीच ती वेळ आहे की आता रेमडेसिवीर बद्दल आपण चर्चा करायला हवी, ते या अर्थाने की त्याचे दूरगामी दुष्परिणाम देखील आहे. आता हे तर निमित्त झालं की हेट्रोची एक इंजेक्शनची बॅच वितरित होते काय आणि त्याचे वेगवेगळे दुष्परिणाम दिसून येतात काय, पण याचे दूरगामी परिणाम निश्चित आहेत. अद्वैत, रुग्णांना काय त्रास झाला? बरोबर, विचार अगदी बरोबर आहे. जर आपण बघितलं तर काल पुण्यामध्ये साधारणतः 1919 इतकी ही हेटेरो कंपनीची इंजेक्शन्स पुरवण्यात आली होती आणि त्यातल्या जवळपास 70 ते 80% रुग्णांना त्रास झाला. एखाद्या दुसऱ्या रुग्णाला त्रास झाला तर समजू शकतो, परंतु इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये त्रास झाला आणि त्रास होता. जास्त थंडी वाजून आली, अति थंडी वाजली. थंडी वाजते डॉक्टरांशी जेव्हा आपण बोललो या बाबतीमध्ये. त्यामुळं ही अख्खी बॅच जी आहे ती खराब आहे असा निष्कर्ष काढण्यात आला आणि ती सगळी इंजेक्शन्स जी आहेत म्हणजे आता पुढची या कंपनीची ती सगळी होल्ड करण्यात आलेली आहेत. मात्र त्यामुळे झालं असं की ह्याची जी मागणी आहे ती काय कमी होत नाही आहे. म्हणजे आजचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर आज जवळपास मी आत्ताच FDA अधिकाऱ्यांशी बोललो होते, या संदर्भातल्या मिटिंगमध्ये होते. 11,000 इतकी मागणी आहे आणि त्यांच्याकडे 4,800 इतकीच इंजेक्शन्स आहेत सिप्ला आणि इतर कंपनीची. त्यामुळे तफावत किती आहे बघा, मागणी आहे 11,000 आणि पुरवठा आहे 4,800.
आणि यामुळंच रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ, काळाबाजार सगळ्या तत्सम गोष्टी होत आहेत. आणि तू जसं म्हणालास तसं इतकं सांगून सुद्धा की बाबा हे औषध रामबाण नाही आहे, ह्याला पर्याय आहे किंवा हे औषध सरसकट घ्यायचं नाही आहे, फक्त 9 दिवस आणि 5च डोस ह्याचे द्यावे लागतात, होम आयसोलेशनमध्ये हे इंजेक्शन वापरू नका, अनेक ज्या सूचना आहेत, नियमावली आहेत ती जाहीर होते, परंतु रुग्णांचे नातेवाईक असतील ते याच्यासाठी प्रचंड धावपळ करत आहेत. खरं तर पुणे जिल्ह्यामध्ये सगळ्यात प्रथम या बाबतीमध्ये एक कक्ष निर्माण करण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये एक हेल्पलाईन सुरू केली आणि वैयक्तिक स्तरावरती किंवा रिटेलर्सकडं इंजेक्शन्स मिळत होती ती बंद केली. ही इंजेक्शन्स फक्त कोविड हॉस्पिटल्स जिथं रुग्ण आहेत तिथल्याच हॉस्पिटलला आणि त्या रुग्णाच्या नावेच ते मिळेल इतकी पारदर्शकता देखील त्याच्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केला की जेणेकरून त्याची अवाजवी मागणी आहे ती थांबेल. कारण सुरुवातीला खाजगी हॉस्पिटलमध्ये जवळपास प्रत्येक भरती झालेल्या रुग्णाला रेमडेसिवीर दिलं जात होतं. खरं तर तितकी गरज नसते. त्यातल्या 30% किंवा 20% लोकांना जरूर ह्याची गरज भासू शकते ती पहिल्या टप्प्यामध्ये. त्यामुळं निश्चितपणे अजूनही या बाबतीमध्ये प्रबोधन होण्याची गरज आहे. जरी आपण सगळे सांगत असू आपल्या माध्यमातून किंवा डॉक्टर की बाबा हे औषध रामबाण नाही आहे किंवा ह्याच्या व्यतिरिक्त पर्याय आहेत, हे इंजेक्शन न घेतासुद्धा रुग्ण बरे होत आहेत, तरी देखील कुठंतरी एक या बाबतीमध्ये अजूनही ती बाब पोचत नाही आहे. त्यामुळं रुग्णांचे नातेवाईक हे धावपळ करतायत. त्यामुळं पुण्यामधली आजची स्थिती सांगायची म्हटली तर या कंपनीची ही सगळी जी खराब इंजेक्शनची बॅच आहे ती थांबवण्यात आली, कारण काल 80% रुग्णांना याची रिॲक्शन जाणवली. मात्र दुसऱ्या कंपनीच्या इंजेक्शनचा पुरवठा जेवढा झालेला आहे तेवढी पुरवली जाते आहे. तफावत खूप जास्त आहे. पण कुठंतरी तू जसा उल्लेख केला की रुग्णांच्या नातेवाईकांनीसुद्धा घाबरून न जाता याचं भान राखलं पाहिजे आणि खरोखर जिथं गरज आहे तिथंच ते इंजेक्शन वापरलं पाहिजे. बरोबर. इतर जे पर्याय आहेत तुला थांबवतोय. आपल्यासोबत या संवादामध्ये MGM मेडिकल कॉलेजचे कोरोना विभागाचे अध्यक्ष डॉक्टर आनंद निकाळजे आपल्यासोबत आहेत. डॉक्टर आनंद निकाळजे, मी आपलं स्वागत करतो. आणि माझा पहिला प्रश्न अर्थात असा आहे की साधारण तुम्ही 2000पेक्षा जास्त कोविड रुग्णांवरती उपचार केले. रेमडेसिवीर त्यानंतर होणारी धावपळ, त्याचा होणारा काळा बाजार. पण आता एक निमित्त समोर आलं. हेट्रो फार्मास्युटिकल्सचे रेमडेसिवीर वितरित करण्यात आले, त्याचे साईड इफेक्ट रुग्णांना जाणवलेले आहेत. पण तसंही बघायला गेलं तर रेमडेसिवीरचे रुग्णांच्या शरीरावर दूरगामी परिणाम होतात, हे आपण मान्य करता का? दूरगामी परिणाम होण्याबद्दल माझं आता काय, हे औषध गेल्या 8 ते 10 महिन्यामध्ये मार्केटमध्ये आलेलं आहे आणि वापरतोय. तर आतापर्यंत लॉंग टर्म साईड इफेक्ट असे खूप दिसलेले नाहीये त्या औषधाचे. जी, पण आता जे काही एकूण दिसून येतंय की बहुतांशी रुग्णांना या इंजेक्शनचा हृदयविकाराच्या दृष्टीने किंवा किडनीवरती त्याचा परिणाम होणं अशा देखील काही केसेस समोर येताना दिसत आहेत. पण रेमडेसिवीर हा काही रामबाण इलाज आहे का? हा रामबाण इलाज नाही आहे, हे मला वाटतं सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. आतापर्यंत जे संशोधन झालेलं आहे त्यानुसार हे खूप थोड्या प्रमाणात हे औषध प्रभावी आहे. या औषधाने कुठलाही मृत्यूदर कमी झालेला नाहीये कोविडच्या पेशंटचा. त्याच्याने फक्त त्याचा हॉस्पिटल स्टे म्हणजे हॉस्पिटलमध्ये राहण्याचा जो वेळ आहे तो 2 ते 4 दिवसांनी कमी झालेला आहे. बर, मला जरा याचं दीर्घ उत्तर आपण द्यावं. आता जसं मी सुरुवातीला म्हणालो की साधारण 2000पेक्षा अधिक कोरोना रुग्णांवरती आपण उपचार केले. किती रुग्णांच्या बाबतीत रेमडेसिवीर आपण आपल्याकडे वापरलं, आणि शिवाय रेमडेसिवीर वापरल्याशिवाय देखील रुग्ण बरे होतात का? अच्छा, या दोन्ही तिन्ही प्रश्नाचं उत्तर मी वाटतं विस्ताराने देईल. पहिली गोष्ट की कोविडचे रुग्ण जे गंभीर नाही आहेत, असिम्प्टोमॅटिक आहेत किंवा माइल्ड आहेत, ज्यांना चालल्यानंतरही दम लागत नाही आणि त्यांचं ऑक्सिजनचं प्रमाण 94% वरती जास्त आहे, अशा रुग्णांमध्ये रेमडेसिवीर हे औषध आमच्या दृष्टीने यूज करण्यासारखंच नाही आहे. म्हणजे जे रुग्णांना ऑक्सिजन लागत नाही त्या रुग्णांमध्ये रेमडेसिवीर वापरावं असं कुठल्याही गाईडलाईन्समध्ये, ज्या WHO गाईडलाईन्स असतील, ICMR गाईडलाईन्स असतील किंवा सगळ्या गाईडलाईन्समध्ये कुठल्याही रुग्णांना ज्यांना ऑक्सिजनची गरज नाही अशा रुग्णांना ह्या औषधाचं इंडिकेशनच नाही आहे. हे नंबर 1. नंबर 2 की अनेक रुग्ण रेमडेसिवीर घेतल्यानंतरही
गंभीर होऊन आमच्याकडे येत आहेत. त्याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की ते खूप प्रभावी औषध नाही आहे. नंबर 3, हे औषध पहिल्या 9 दिवसांमध्ये जर दिलं, ज्याच्यामध्ये व्हायरस रिप्लिकेट होतो, व्हायरसची संख्या झोंबाटाने वाढते पहिल्या काही दिवसांमध्ये, त्या दिवसांमध्ये दिलं तरच ते थोडंफार प्रभावी ठरू शकतं. आता लक्षात घ्या की पेशंटला सर्दी ताप खोकला आल्यानंतर पहिले 1 ते 2 दिवस तो काहीतरी गोळ्या खातो, घरीच क्रोसिन खातो. मग 3ऱ्या-4थ्या दिवशी त्याला जर कुठल्या डॉक्टरने सांगितलं, योग्य मार्गदर्शन मिळालं, तर आरटीपीसीआरची टेस्ट करतो. आरटीपीसीआर टेस्ट केल्यानंतर जर रिपोर्ट यायला 24 तास लागतात कमीत कमी. तर पहिले 4 ते 5 दिवस हे रुग्णाचे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याच्या पूर्वीच निघून गेलेले असतात. आणि त्याच्यानंतर जर त्याला काही श्वासाचा त्रास असेल किंवा दम लागत असेल किंवा ऑक्सिजन कमी झाला असेल, तर आम्हाला जी विंडो पिरियड राहते रेमडेसिवीर द्यायची, ती साधारणतः 3 ते 4 दिवसाची असते, ज्याच्यामध्ये ते थोडंफार प्रभावी ठरू शकतं. त्याच्यानंतर किडनीच्या आजारांमध्ये हे वापरता येतं, पण लिव्हरचा जर आजार असेल तर लिव्हर जर खराब असेल किंवा लिव्हरचे जे टेस्ट असतात त्या 3-4 पटीने वाढलेले असतील, तर हे औषध कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे, ते औषध देऊ नये अशा गाईडलाईन्स आहेत. त्याच्यामुळे त्या पेशंटसाठी रेमडेसिवीरचा फायदा नाही आहे. मला आता ह्या माध्यमातून सगळ्यांना सांगायची इच्छा अशी आहे की रेमडेसिवीर हे रामबाण औषध नाही आहे. समजा रेमडेसिवीर दिलं आणि ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटर मिळालं नाही पेशंटला, तर रुग्ण वाचेल का, असा प्रश्न मी सगळ्यांना विचारतोय. की आपण खरोखर रेमडेसिवीर दिलं त्याला आणि ज्या पेशंटला ऑक्सिजनची गरज आहे, ज्या पेशंटला व्हेंटिलेटरची गरज आहे, तर तो पेशंट नुसतं रेमडेसिवीर बरा होईल का? ह्याचं उत्तर स्पष्टपणे नाही असं आहे. पेशंटला ऑक्सिजन, योग्य वेळेस व्हेंटिलेटर, मग ते मास व्हेंटिलेटर असो किंवा मोठं व्हेंटिलेटर जे आम्ही याला इन्व्हेसिव्ह व्हेंटिलेटर म्हणतो, असं व्हेंटिलेटर मिळणं आणि त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि नर्सेसची टीम असणं, हे कैक पटीने जास्त महत्वाचं आहे त्या रेमडेसिवीरच्या औषधापेक्षा. त्याच्यामुळे रेमडेसिवीर बद्दल जो काही आपला एक पॅनिक किंवा एक मोठा हे झालेला आहे लोकांच्या मनामध्ये भ्रम की औषध दिलं म्हणजे पेशंट ठणठणीत बरा होईल, ज्या लोकांना औषधाची गरजच नाही त्यांना दिलं तर त्यांना खूप बरं वाटतं की हे औषधामुळेच बरं झालेलं आहे. आतापर्यंतच्या संशोधनामध्ये फक्त स्टेरॉइडचे जे औषधं आहेत ते काहीशी प्रभावशाली दिसत आहेत ज्या पेशंटला ऑक्सिजनची गरज पडते. तर मी आता म्हणजे असं थोडंसं धाडसाचं विधान करतो की स्टेरॉइड्सचा इफेक्ट जास्त चांगला होतोय रेमडेसिवीर पेक्षा. जी, मला अधिक बोलायचं डॉक्टर आनंद निकाळजे आपल्याशी. याला पर्याय काय असू शकता याबद्दल देखील आपल्याशी चर्चा करायची आहे, पण यानंतर वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. ब्रेक नंतर डॉक्टर आनंद निकाळजे यांच्याबरोबर ही चर्चा अशी सुरू राहील. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. औषधांवर बचत शक्यच नाही. शक्य आहे. नेटमेट्स ॲप देतं बेस्ट ऑफर्स आणि MRP वर 20% पर्यंत सेव्हिंग्ज. नेटमेट्स, इंडियाची आपली फार्मसी. हार्पिकने दिलं तुमच्या टॉयलेटच्या स्वच्छतेला ओपन चॅलेंज. आहे कोणात दम? मोक्ष आहे. आजच डिटर्जंटने स्वच्छ केलं आहे. हे बघा, आज जेव्हा नवे इन्फेक्शन्स पसरून राहिले, टॉयलेटला फक्त साफ नाही स्वच्छ करायला हवं. हार्पिक 10X मॅक्स क्लीन, जो कठीण डाग काढतो, मारतो 99.9% जंतू आणि कोविड-19च्या कोरोना व्हायरसलाही. टॉयलेटला साफ नाही स्वच्छ करूया. सॅलोनला जावं लागेल, पण रिस्की नाही का हे? तुझे सॅलोनच घरी आण ना. वीट कोल्ड वॅक्स स्ट्रिप्स. भविष्यकालीन वॅक्सिंग. हे कूल जेल वॅक्स केसांना पकडतं, त्वचेला नाही. सॅलोन स्मूथ फिनिश घरच्या घरी. मग चल 28 दिवसांचा स्मूथनेस आण भविष्यकालीन वॅक्सिंग ने. बाय बाय सॅलोन. कीटाणूंपासून फक्त त्यांना आहे भीती ज्यांना नवीन मॅक्स क्लीन फ्लोर क्लीनर विषयी नाही माहिती. हे आहे फरशीच्या कोविड व्हायरसवर 99.9% प्रभावी. विप्रो मॅक्स क्लीन फक्त क्लीन नाही करते जॉब क्लीन. तुम्हाला माहितीये, टॉयलेट आणि बाथरूमच्या पृष्ठभागावर आजार करणारे जंतू आणि व्हायरस 8 दिवसांपर्यंत जिवंत राहू शकतात. रिसर्च मध्ये सिद्ध झालं आहे की निळा हार्पिक काढतो कठीण डाग आणि व्हायरसवर 99.9% जंतू मारतो. आणि लाल हार्पिक करतो तुमच्या बाथरूमच्या बेसिन, टाइल्स आणि फरशीला स्वच्छ आणि 99.9% जंतुमुक्त. निवडा हार्पिक. ज्यावेळेस थंड गरम पदार्थ खातो दातांमध्ये एक तीव्र सनक जाते आणि ते आपण सेन्सिटिव्ह म्हणू शकतो. अशी आपोआप तर जाणार नाही. ते सेन्सिटिव्ह पासून लॉंग टर्म प्रोटेक्शन मिळू शकते. लोक त्यांचे आवडते थंड गरम पदार्थ परत खाऊ पिऊ शकतात. आपण सेन्सोडाईन वापरायचा सल्ला देतो. खूप फायदा होऊ शकतो. आजार वाढले तर संरक्षण देखील वाढणं जरुरी आहे. म्हणूनच आम्ही बनवले नवीन आतापर्यंतचा सर्वोत्तम डेटॉल. हा व्हायरस आणि बॅक्टेरियासह 99.99% जंतूंपासून संरक्षण करतो. देतो उच्चतम TFM शक्ती आणि ताजा स्पर्श. डेटॉल, बी 100% शुअर.
70% घरांमध्ये लपले आहेत दोन्ही जीवघेणे डास आणि झुरळ. म्हणून मॉर्टिन 2 in 1 जो मारतो दोघांना, जीवघेणे डेंग्यूचे डास आणि कॉकरोच एकाच स्प्रे मध्ये. और ये रहा लास्ट ऑर्डर. थैंक यू. एक 20 प्लेट नूडल्स मिलेगा? अब काम पे ध्यान नहीं दोगे क्या? दूंगा, दाग पे नहीं दूंगा. निर्मा एडवांस के माइक्रोबस्टर्स सिद्धि दाग मिटाए बड़ी आसानी से. निर्मा एडवांस. हार्पिकने दिला तुमच्या टॉयलेटच्या स्वच्छतेला ओपन चॅलेंज. आहे कोणात दम? मोक्ष आहे. आजच डिटर्जंटने स्वच्छ केलं आहे. हे बघा, आज जेव्हा नवे इन्फेक्शन्स पसरून राहिले आहेत, टॉयलेटला फक्त साफ नाही स्वच्छ करायला हवं. हार्पिक 10X मॅक्स क्लीन जो कठीण डाग काढतो, मारतो 99.9% जंतू आणि कोविड-19च्या कोरोना व्हायरसलाही. टॉयलेटला साफ नाही स्वच्छ करूया. जे काय घडलं ते घडाया नको होता. तुया माहिती तुया नवरा कसा मेला मला माहिती, बायजीला भी माहिती. सांगू का कोणी मारला? ऐश्वर्याला कळणार का विकासच्या खऱ्या खुन्याचं नाव? तू सौभाग्यवती हो. सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7 वाजता आपल्या सोनी मराठीवर. जर्म्स आणि व्हायरसेस पृष्ठभागांवर अनेक दिवसांपर्यंत जिवंत राहू शकतात. म्हणून माझा भरोसा लायझॉल जो मारतो कोविड-19 पसरवणारा कोरोना व्हायरसला फक्त 30 सेकंदामध्ये आणि 99.9% जर्म्स देखील. म्हणून तर घर बनते सेफ टू टच. आम्ही चक्क तुम्हाला बटाटा वडा खाताना बघतोय. माझ्या आवडीचे चमचमीत पदार्थ मी नेहमी खातो. तरी इतका हॅपीनेस? बायकोचं प्रेम आणि तिरुमला. मॅम, तिरुमाला? तिरुमाला ऑइल. तिरुमाला असेल घरी तर हॅपीनेसची चिंता डोंट वरी. तिरुमला ऑइल बाय द कुटे ग्रुप, कीपिंग मॅनकाइंड हॅपी. तुम्हाला माहितीये टॉयलेट आणि बाथरूमच्या पृष्ठभागावर आजार करणारे जंतू आणि व्हायरस 8 दिवसांपर्यंत जिवंत राहू शकतात. रिसर्च मध्ये सिद्ध झालं आहे की निळा हार्पिक काढतो कठीण डाग आणि व्हायरस 99.9% जंतू मारतो. आणि लाल हार्पिक करतो तुमच्या बाथरूमच्या बेसिन, टाइल्स आणि फरशीला स्वच्छ आणि 99.9% जंतुमुक्त. निवडा हार्पिक. 20 वर्षांपासून डॉक्टर व इंजिनियर होण्यासाठीचे भारतातील विश्वसनीय नाव मोटेगावकर सरांचे RCC. मागील वर्षी विद्यार्थ्यांच्या सर्वाधिक पसंतीचा 11th PCB कोर्स 5 मे पासून सुरू. आजच आमच्या वेबसाईट वरून फ्री फाउंडेशन कोर्स जॉईन करण्यासाठी RCC सेट या स्कॉलरशिप कम ऍडमिशन टेस्ट साठी रजिस्टर करा. का तोडलीस पिगी बँक? पैसे हवे होते तर माझ्याकडून घ्यायचे ना. तुझ्या बर्थडे गिफ्टचे पैसे तुझ्याकडूनच घ्यायचे. तू औषध झालास वेदनांचे. डेटॉल आपल्याच्या संरक्षणासाठी कणखर आधार. आता हे प्रमाणित आहे की डेटॉल कोविड-19 व्हायरस विरुद्ध प्रभावी आहे. सादर आहे नवीन संतूर हँडवॉश. यात आहेत चंदनाचे गुण जे प्रत्येक वेळी हात धुतल्यावर जर्म्सवर राहतात कडक आणि हातांना बनवतात नेहमीच सॉफ्ट. नवीन संतूर हँडवॉश, प्रत्येक स्पर्शामध्ये कोमलता. जेव्हा खास हाताच्याही बाहेर निघून जाते, इजगार्ड कामाला येते. टर्बिनाफिन 4 पट वेगाने इन्फेक्शन दूर करते आणि मेंथॉल थंड हवा देते. इजगार्ड लावा, खाज मिटवा. मिसळले देशी राजापुरी आंबे, खडे मसाले आणि प्रेम, तर बनलं निलॉन्स राजस्थानी लोणचं. हार्पिकने दिला तुमच्या टॉयलेटच्या स्वच्छतेला ओपन चॅलेंज. आहे कोणात दम? मोक्ष आहे. आजच डिटर्जंटने स्वच्छ केलं आहे. हे बघा, आज जेव्हा नवे इन्फेक्शन्स पसरून राहिले आहेत, टॉयलेटला फक्त साफ नाही स्वच्छ करायला हवं. हार्पिक 10X मॅक्स क्लीन जो कठीण डाग काढतो, मारतो 99.9% जंतू आणि कोविड-19च्या कोरोना व्हायरसलाही. टॉयलेटला साफ नाही स्वच्छ करूया. खरं तर आजच्या भागामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आपण चर्चा या अर्थाने करतोय की हेक्सा फार्मास्युटिकल्सच्या रेमडेसिवीरची एक बॅच ही शासनामार्फत काही हॉस्पिटलमध्ये वितरित झाली आणि त्याचे दुष्परिणाम रायगड आणि पुण्यातल्या रुग्णांमध्ये दिसून आले. पण आपण आता या मुद्द्यापर्यंत आलेलो आहे की रेमडेसिवीरचे दुर्गामी परिणाम देखील आहेत. असं म्हटलं जातं की या रेमडेसिवीरच्या अतिरेकामुळे हृदयविकार जडू शकतात, शरीरातल्या काही अवयवांवरती त्याचे परिणाम होऊ शकतात. पण ठीक आहे, त्याचं संशोधन निश्चितपणे होईल. पण रेमडेसिवीरचा अतिरेक का, या विषयाला घेऊन आपण चर्चा करतोय. डॉक्टर आनंद निकाळजे आपल्याबरोबर आहेत. डॉक्टर आनंद, या सगळ्याच्या मध्ये एक खरं तर एका बातमीकडे मला आपलं लक्ष वेधायचं आहे की डेक्सा इनोक्सा ही काही औषधं आहेत जी रेमडेसिवीर व्यतिरिक्त पर्याय म्हणून बघितली जातात, ज्याचा वापर काही हॉस्पिटलने सुरू केला आणि का हॉस्पिटलने स्पष्टपणे सांगितलंय की आम्हाला रेमडेसिवीर नको, आम्ही आमच्या रुग्णांसाठी ते वापरणार नाही. या भूमिकेकडे तुम्ही कसं बघता? रेमडेसिवीरला पर्याय आहेत का?
नाही, पहिली गोष्ट की रेमडेसिवीर हे अँटीव्हायरल औषध आहे. गेल्या 10 वर्षांमध्ये हे औषध अनेक व्हायरस इन्फेक्शनसाठी वापरलं गेलेलं होतं आणि कुठल्याही व्हायरस आजारामध्ये ते खूप इफेक्टिव्ह म्हणून मान्यता प्राप्त औषध नव्हतं. त्याच्यामुळे अँटीव्हायरल औषध त्याला पर्याय म्हणून एक दुसरं अँटीव्हायरल औषध जे आता आपल्याला अवेलेबल आहे त्याचं नाव आहे फॅव्हिपिराविर. पण त्या बाबतीतही रेमडेसिवीर सारखीच परिस्थिती आहे की खूप इफेक्टिव्ह आहे असं कुठल्याही आमच्या अनुभवामध्ये किंवा कुठल्याही शास्त्रीय संशोधनामध्ये ते आढळून आलेलं नाहीये. आता तुम्ही जो प्रश्न विचारलात की स्टेरॉइड किंवा डेक्झा हे औषध हे स्टेरॉइड आहे ज्याच्याने आपली इम्युनिटी सप्रेस होते. बरं. कोविडमध्ये हा जो गंभीर कोविड होतो ज्याच्यामध्ये पेशंटला ऑक्सिजनचा प्रॉब्लेम येतो, पेशंटच्या शरीरातलं ऑक्सिजन कमी होतं, लंग्समध्ये म्हणजे लंग्सचा इन्व्हॉल्वमेंट खूप वाढते आणि जे काही खूप लोकांना पण माहीत झालंय सायटोकाईन स्टॉर्म नावाचा एक जो प्रकार आहे की ज्याच्यामध्ये आपली इम्युनिटी ही हार्मफुल इफेक्ट्स शरीरामध्ये दाखवते आणि मग पेशंटला एखाद्या जास्त ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटरची गरज पडते. काही वेळा पेशंटचं ब्लड प्रेशर कमी होतं, काही वेळा किडनी फेल होते. डॉक्टर आनंद, आपण हा आपला मुद्दा पूर्ण करा. माफ करा, मी आपल्याला मध्येच थांबवतोय कारण आपल्या बरोबर FDA अधिकारी मिस्टर पवार, प्रताप पवार जे आहेत ते आपल्यासोबत या संवादात सहभागी होतात. प्रताप पवारजी, हेट्रोच्या रेमडेसिवीरची एक बॅच ही काही रुग्णालयांमध्ये वितरित झाली आणि त्याचे दुष्परिणाम दिसून येत आहेत. याबद्दल खुद्द अन्न व औषध प्रशासन मंत्री यांनी आता तपास करण्याचे आदेश देऊ केलेले आहेत. आपल्याकडे काय माहिती, आपण काय कारवाई केली आहे? पुण्यामध्ये एक हेट्रोचा डेपो आहे, त्यांच्याकडे हा स्टॉक आलेला होता. तो स्टॉक इथं वितरित झाला होता. परंतु काही हॉस्पिटलमधून आपल्याला अशी तक्रार प्राप्त झाली की ही इंजेक्शन दिल्यानंतर रुग्णाला थंडी वाजते आणि काही रुग्णांना ताप आला. तर अशी प्रतिक्रिया आल्याची माहिती मिळाल्यावरून आपण त्या औषधीचा वापर थांबवला आणि ज्या ज्या रुग्णालयामध्ये साठा उपलब्ध होता तो परत घेतला. स्टॉकिस्टकडचा देखील साठा परत घेतला आणि त्यातून चाचणीचे नमुने घेतले. उर्वरित साठा आम्ही आता प्रतिबंधित करून ठेवलेला आहे. चाचणीचे रिपोर्ट आल्यानंतर मग पुढची कारवाई ठरेल. साधारण हा साठा किती आहे, म्हणजे किती ठिकाणी तो वितरित झालेला होता, किती प्रमाणात हा साठा वितरित करण्यात आला? 2000 व्हायल वितरित झाल्या होत्या आणि काही स्टॉक जो इतर पुण्यातून इतर जिल्ह्यात पण जातो तो पण जाणारा आम्ही थांबवला. अशा आता 3120 व्हायल आता आम्ही प्रतिबंधित करून ठेवलेले आहे. बरं, काय लक्षणं रुग्णांमध्ये दिसून आली, म्हणजे आपल्याला माहिती मिळाली असेल थंडी ताप या व्यतिरिक्त? नाही, इतर काही लक्षणं नाही दिसून आली. पण थंडी आणि एक काही पेशंटमध्ये म्हणजे फार कमी पेशंटमध्ये रॅश आढळले. आपण जी थंडी वाजली ती लोक 3-4 तासानंतर नॉर्मल झाली. बरं, आणि आता या बॅचचे नमुने जे घेण्यात आलेले, आपण जसं म्हणालात की आता आपल्याकडे तो स्टॉक जो आहे तो फ्रीज करून ठेवण्यात आलाय आणि त्याचे काही नमुने घेण्यात आलेले, साधारण केव्हापर्यंत, म्हणजे त्याच्यात जर काही उणीव असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल तर केव्हापर्यंत हा अहवाल समोर येईल? आता मुंबईला आपली औषध नियंत्रण प्रयोगशाळा आहे, त्यांच्याकडे प्राधान्याने आज बाय हँड डिलिव्हरी पाठवलेच आहे. पुण्यात घेतलेले सॅम्पल आज हँड डिलिव्हरीने मुंबईला पाठवलेले आहेत आणि त्याची टेस्टिंगला 14 दिवसाचा मिनिमम वेळ लागतो स्टेरिलिटी टेस्टिंग करायला. त्यानंतरच हे अहवाल आपल्याला मिळू शकतील. बरं, मग तोपर्यंत पर्यायी इतर कंपन्यांच्या रेमडेसिवीरचा साठा वितरित केला जाईल याबद्दल काय निर्णय झालाय? हो, इतर कंपन्यांचा वितरित केला जाईल. इव्हन त्या कंपनीचा सुद्धा इतर बॅचेसचा साठा यापूर्वी वापरला गेलेला आहे. त्यात काही तक्रार नव्हती. ही एक पर्टिक्युलर बॅच होती, त्यामध्ये ही तक्रार आलेली आहे आणि याच बॅचचा साठा रायगड जिल्ह्यात पण होता, तिथं पण हीच तक्रार आलेली. रायगड जिल्ह्यात पण काही लोकांना अशीच प्रकारची रिॲक्शन आलेली आहे. पण हा प्रॉब्लेम त्या पर्टिक्युलर बॅचचा असू शकतो. तर इतर बॅचेस आपण जर आल्या हेट्रोच्या तर ते यापूर्वी आल्या होत्या, त्या आपण वापरलेल्या आहेत, त्यात काही तक्रार आलेली नाही. याशिवाय सिप्ला, सन, कॅडिला यांचा देखील साठा येतो, पण त्याचं प्रमाण कमी आहे. तर त्या कंपन्यांचा साठा आला तर तो वितरित करण्याचं काम सुरू आहे. बरं, म्हणजे तुम्ही जसं म्हणालात की साधारण 2000चा साठा जो आहे, ती जी बॅच आहे ती परत मागवण्यात आलेली आहे. जी बॅच पाठवण्यात आली होती त्यापैकी किती व्हायलचा वापर करण्यात आला होता? ते आज दिवसभर तेच प्रत्येक हॉस्पिटलकडनं ती माहिती घेणं सुरू आहे आमचं. तर त्या दिवशी 155 हॉस्पिटलला स्टॉक गेला होता. त्यापैकी काहींना हेट्रोचा गेला, काहींना सिप्लाचा, काहींना सन कंपनीचा असा गेलेला होता. पण आम्ही काल जशी रिॲक्शन आल्याबरोबर सगळ्या हॉस्पिटल्सला वॉर्न केलं, सगळ्या स्टॉकिस्टला वॉर्न केलं
आणि तो साठा जिल्ह्यातून म्हणजे ग्रामीण भागातून 400 वायल्सचा परत आलेला आहे आणि पुण्यातून आतापर्यंत 385 वायल्सचा परत आलेला आहे आणि ते काम सुरू आहे स्टॉक परत घेण्याचं. वापर थांबवण्याचं तातडीने सूचना दिल्यामुळं त्या हॉस्पिटलमध्ये त्याचा वापर थांबवण्यात आलेला आहे. आता तो साठा एकत्रित करून परत डेपोमध्ये जाईल आणि मग परत आम्ही तो प्रतिबंधित करून ठेवू. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. आपण हेट्रोच्या बॅच बद्दल म्हणजे रेमडेसिवीरच्या एका बॅच बद्दल आपण बोललो. आजची ही बातमी आपण बघतोय जी बॅच खरं तर वितरित करण्यात आली आणि ज्याचे दुष्परिणाम वेगवेगळ्या कोरोनाबाधित रुग्णांमध्ये दिसून आले. डॉक्टर आनंद निकाळजे यांच्याशी आपण बोलतोय. कोरोनाचे परिणाम किंवा कोरोना खरंच रामबाण इलाज आहे का, जो आग्रह आपण धरतोय किंवा डॉक्टर देखील त्या गोष्टीचा आग्रह धरताना दिसत आहेत, त्याबद्दल आपण बोलतोय. त्याच्या पर्यायाबद्दल आपण बोलतोय. त्याशिवाय देखील रुग्ण बरे होऊ शकतात हे समोर आलेलं आहे. अधिक बोलायचं डॉक्टर आनंद निकाळजे यांच्याशी. मी आपल्याकडे येणारे डॉक्टर पण वेळ झाले का ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. Prioja Denver Deodorant, the real scent of success. Ukaya, advanced tubular technology inverter battery. भारत की #1 और सबसे भरोसेमंद जॉनी तुलसी 51 ड्रॉप. बढ़िया है, शुद्ध है. MDH मिर्च, धनिया, हल्दी, असली मसाले सच MDH. जोड़ों के दर्द की बेजोड़ दवा. आणि नसाका वॉटर प्युरिफायर. तुम्हाला माहितीये टॉयलेट आणि बाथरूमच्या पृष्ठभागावर आजार करणारे जंतू आणि व्हायरस 8 दिवसांपर्यंत जिवंत राहू शकतात. रिसर्च मध्ये सिद्ध झालं आहे की निळा हार्पिक काढतो कठीण डाग आणि व्हायरस 99.9% जंतू मारतो आणि लाल हार्पिक करतो तुमच्या बाथरूमच्या बेसिन, टाइल्स आणि फरशीला स्वच्छ आणि 99.9% जंतुमुक्त. निवडा हार्पिक. 70% घरांमध्ये लपले आहेत दोन्ही, जीवघेणे डास आणि झुरळ. म्हणून मॉर्टिन 2-in-1 जो मारतो दोघांना, जीवघेणे डेंग्यूचे डास आणि कॉकरोच एकाच स्प्रेमध्ये. आले कीटाणू बाहेरून आले, सर्वांना घाबरवलं जेव्हा फ्लोअरवर आले. कीटाणू बाहेरून आले. बाहेरून आलेल्या कीटाणूंपासून फक्त त्यांना आहे भीती ज्यांना नवीन मॅक्स क्लीन फ्लोअर क्लीनर विषयी नाही माहिती. हे आहे फरशीच्या कोविड व्हायरसवर 99.9% प्रभावी. वेप्रो मॅक्स क्लीन फक्त क्लीन नाही करते जर्म क्लीन. हार्पिकने दिला तुमच्या टॉयलेटच्या स्वच्छतेला ओपन चॅलेंज. आहे कोणात दम? मोक्ष आहे. आजच डिटर्जंटने स्वच्छ केलं आहे. हे बघा, आज जेव्हा नवे इन्फेक्शन्स पसरून राहिले, टॉयलेटला फक्त साफ नाही स्वच्छ करायला हवं. हार्पिक 10X मॅक्स क्लीन जो कठीण डाग काढतो, मारतो 99.9% जंतू आणि कोविड-19च्या कोरोना व्हायरसलाही. टॉयलेटला साफ नाही स्वच्छ करूया. जबरदस्त गरमी वरून घाम आणि जर्म्स. इंटेन्स गरमीसाठी आहे नवीन डेटॉल इंटेन्स कूल. यामध्ये आहे डबल मेंथॉल जो देतो आयसी कूलिंग आणि हा वाचवतो दुर्गंध पसरवणाऱ्या जर्म्स पासूनही. होऊन जा एक्स्ट्रा कूल आणि जर्म्स ना जा विसरून. मोफत RTGS, NFT तसंच मोबाईल ऍप द्वारे सर्व प्रकारचं बुकिंग, QR कोड, मनी ट्रान्सफर 9 राज्यात 103 शाखांसह श्री रेणुका माता मल्टी स्टेट. आजच भेट द्या. ब्रो लाईट कसे लागतील? ऑटोमॅटिक. कूल ब्रो. ऑटोमॅटिक. सर्व काही ऑटोमॅटिक आणि मशीन तेच. हाताने मूड चेंज करायला लागणार आहे. ऑटोमॅटिक. न्यू मॉर्टिन स्मार्ट. याची स्मार्ट चिप ब्लू म्हणजे लो मोड आणि रेड म्हणजे हाय मोड मध्ये ऑटोमॅटिकली शिफ्ट करीत राहील. 100% ऑटोमॅटिक, 100% प्रोटेक्शन. तुम्हाला माहितीये टॉयलेट आणि बाथरूमच्या पृष्ठभागावर आजार करणारे जंतू आणि व्हायरस 8 दिवसांपर्यंत जिवंत राहू शकतात. रिसर्च मध्ये सिद्ध झालं आहे की निळा हार्पिक काढतो कठीण डाग आणि व्हायरस 99.9% जंतू मारतो आणि लाल हार्पिक करतो तुमच्या बाथरूमच्या बेसिन, टाइल्स आणि फरशीला स्वच्छ आणि 99.9% जंतुमुक्त. निवडा हार्पिक. टॅक्सी. टॅक्सी. हो, तू ब्रश करतोस तेव्हा बाहेरचे जम्स टॅक्सी करून तोंडाच्या आत येतात. नवीन कोलगेट झिगझॅग अँटीबॅक्टेरियल. याचे अँटीबॅक्टेरियल ब्रिसल्स बाहेरचे बॅक्टेरिया दूर ठेवतात. तुमचा ब्रश आहे की जर्मसाठीची टॅक्सी. नवीन झिगझॅग कोलगेटचा पहिला अँटीबॅक्टेरियल टूथब्रश. नवीन डेटॉलने तर एकदम फ्रेश करून टाकलं. आतापर्यंत सर्वोत्तम डेटॉल हा व्हायरससह 99.99% जंतूंपासून संरक्षण करतो आणि देतो जबरदस्त ताजा स्पर्श. डेटॉलला आतापर्यंतचा सर्वोत्तम म्हणण्याची सर्वांची आपली कारण आहेत. आपले काय आहे? डेटॉल बी 100% शुअर. प्रत्येक नात्याची गोडी जपतो प्रेमाचा रंग सोनेरी. आम्ही आहोत गोवर्धन तूप, गाईच्या दुधापासून बनवलेलं शुद्ध तूप.
हार्पिकने दिला तुमच्या टॉयलेटच्या स्वच्छतेला ओपन चॅलेंज. आहे कोणात दम? मोक्ष आहे. आजच डिटर्जंटने स्वच्छ केलं आहे. हे बघा, आज जेव्हा नवे इन्फेक्शन्स पसरून राहिले, टॉयलेटला फक्त साफ नाही स्वच्छ करायला हवं. हार्पिक 10X मॅक्स क्लीन, जो कठीण डाग काढतो, मारतो 99.9% जंतू आणि कोविड-19च्या कोरोना व्हायरसलाही. टॉयलेट साफ नाही स्वच्छ करूया. Today's insurance whiz kids, tomorrow's responsible citizens. A one-of-a-kind initiative virtually engaging with 1,000 schools in 50 cities, educating young minds about the complexities and benefits of insurance. HDFC Ergo Insurance Awareness Award Junior. सादर आहे नवीन संतूर हँडवॉश. यात आहेत चंदनाचे गुण जे प्रत्येक वेळी हात धुतल्यावर जर्म्सवर राहतात कडक आणि हातांना बनवतात नेहमीच सॉफ्ट. नवीन संतूर हँडवॉश, प्रत्येक स्पर्शामध्ये कोमलता. म्हणजे याचा अर्थ माझे बाबा एकटे नाही येत आहेत. एकटेच तर येत आहेत. आता तूच तर म्हणालीस की जेव्हा कोणी बाहेरून येतं तेव्हा आपल्या सोबत जर्म्स आणि व्हायरस आणू शकतं. करेक्ट. म्हणून घराची केवळ साधारण स्वच्छता नाही, लायझॉलने डिसइन्फेक्ट करा. हे मारते 99.9% जर्म्स आणि कोविड-19 पसरवणाऱ्या कोरोना व्हायरसला देखील. आणि घर बनवतं. रात्री कॉक्रोच जर्म्स सोडून जातात, दिवसा मुलं यांना स्पर्श करून आजारी पडू शकतात. आणि म्हणूनच लाल हिट. लफलेली झुरळ मारा, आजारांपासून सुरक्षित राहा. तुम्हाला माहितीये, टॉयलेट आणि बाथरूमच्या पृष्ठभागावर आजार करणारे जंतू आणि व्हायरस 8 दिवसांपर्यंत जिवंत राहू शकतात. रिसर्च मध्ये सिद्ध झालं आहे की निळा हार्पिक काढतो कठीण डाग आणि व्हायरस 99.9% जंतू मारतो. आणि लाल हार्पिक करतो तुमच्या बाथरूमच्या बेसिन, टाइल्स आणि फरशीला स्वच्छ आणि 99.9% जंतुमुक्त. निवडा हार्पिक. हे आहे न्यूज 18 नेटवर्क. आपण पाहत आहात न्यूज 18 लोकमत. आमची पहुंच, तुमची ताकद. प्रायोजक NVDO, पावर ऑफ फ्रेंच परफ्यूम. उकाया एडवांस्ड ट्यूबुलर टेक्नोलॉजी इन्वर्टर मैट, जोड़ों के दर्द की बेजोड़ दवा. नसाका वाटर प्यूरिफायर, पारंपरिक बिरयानी का असली स्वाद. MDH बिरयानी मसाला, असली मसाले सच. MDH. 96 कुळी मराठा, matrimony.com आणि भारत की नंबर 1 और सबसे भरोसेमंद जॉनी तुलसी 51 ड्रॉप. ब्रेकनंतर बघूयात कोरोना रुग्णांना देण्यात येणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनची रायगडमध्ये 28 एप्रिल रोजी आलेली बॅच खराब निघाली आणि जिल्ह्यात 120 कोरोना रुग्णांना या बॅचचं इंजेक्शन देण्यात आलं होतं आणि यापैकी 90 जणांना याचे दुष्परिणाम जाणवू लागलेत. रायगडमधून याविषयी आपण बघितलं, अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी मोहन जाधव. हे रेमडेसिवीर इंजेक्शन जे होतं 28 एप्रिलला रायगड जिल्ह्यात आलं आणि रायगड जिल्ह्यातनं हे सगळ्या तालुक्यांमध्ये गेलं आणि तालुक्यांमध्ये आतापर्यंत 120 जणांना हे इंजेक्शन देण्यात आलं आणि त्यानंतर रिॲक्शन 90 जणांना झालं. खूप आजारी होते हे 90 जण. त्या 90 जणांना बरं करण्यात डॉक्टरांना यश आलेलं आहे. त्याच्यानंतर हे जे इंजेक्शन जे आहे अन्न नागरी जे प्रशासन आहे त्या ठिकाणी हे इंजेक्शन पाठवलं. त्यानंतर कळालं की हे डुप्लिकेट आहे, हे इंजेक्शन खराब आहे, हे औषध देऊ नये म्हणून यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना सांगण्यात आलं. जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढलं की सगळ्या हॉस्पिटलला हे इंजेक्शन देऊ नका, हे इंजेक्शन थांबवा. आणि ह्या इंजेक्शन आलं कुठून, दिलं कुणी आणि ह्या ठिकाणी आता तपास सुरू आहे. याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला आहे. कुठल्या कंपनीतनं आलं, कुठल्या जिल्ह्यातनं आलं आणि हे इंजेक्शनने किती त्रास होतो म्हणून हे इंजेक्शन जे आहे हे आता थांबवण्यात आलेलं आहे. याचा आदेश रायगडचे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांना सांगण्यात आलेला आहे. त्यानंतर हे मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आलं की हे औषध असं खराबी आहे म्हणून यात जे औषध आहे हे इंजेक्शन आहे, इंजेक्शन आता थांबवण्यात आलेलं आहे. जे 90 लोकांना जे इंजेक्शन दिलं होतं त्या इंजेक्शन आता थांबवण्यात आलेलं आहे. डॉक्टर आनंद निकाळजे यांच्याकडे आपण पुन्हा एकदा जाणार आहोत. डॉक्टर आनंद निकाळजे, आपण ब्रेकपूर्वी सांगत होतात की याला पर्याय उपलब्ध आहेत. पर्याय उपलब्ध म्हणजे जेणेकरून तुमची प्रतिकार शक्ती जी आहे, इम्युनिटी जी ती बूस्ट करता येऊ शकते. काय नेमकं हे शास्त्रीय गणित हे जरा समजून सांगा ना. नाही, नेमकं ह्याच विषयी मला महत्वाची माहिती सांगायची की इम्युनिटी ही आपल्या अंगात जन्मजातच असते आपली. त्याला आपण एक आपली नॅचरल प्रतिकार शक्ती किंवा इम्युनिटी म्हणतो. इम्युनिटी वाढवणारे काही असे औषधं नाही आहेत. ऍक्च्युली मी ह्याच्या एक्झॅक्टली उलट सांगत होतो की कोविड-19 ह्या विषाणूमुळे आपल्या इम्युन सिस्टीमला धक्का पोचतो
आणि आपली जी इम्युन सिस्टीम ज्याचं काम खरं तर आपल्याला संरक्षण करणं आहे, ती आपल्या विरुद्ध काम करायला लागते आणि त्यामुळे पेशंट हा गंभीर होतो. मी सांगत होतो की सायटोकाईन स्टॉर्म असं त्याला काही लोक म्हणतात, किंवा त्याला वेगळ्या भाषेत आम्ही म्हणतो की इम्युनिटीची ही असलेली भयंकर रिॲक्शन शरीरात होते आणि पेशंटची तब्येत खालावते आणि काही वेळा पेशंटचा म्हणजे मृत्यू पण होतो. तर ह्या सायटोकाईन स्टॉर्म सारख्या कंडिशनला सप्रेस करणारी जी औषधं आहेत ती अँटीव्हायरल नाही आहेत. जसं हे रेमडेसिवीर अँटीव्हायरल आहे, तरी सप्रेस करणारे जे औषध आहे त्याच्यामध्ये हे डेक्झामिथाझोन तुम्ही जे विचारतात ते औषध येतं, किंवा मेथिलप्रेडनिसोलॉन हे स्टेरॉइडचे औषधं पहिल्या 10 दिवसांमध्ये जेव्हा पेशंटला ऑक्सिजनची गरज पडते अशा रुग्णांना जर दिलं तर या रुग्णांमध्ये खूप लवकर सुधारणा दिसून येते. दुसरं एक औषध आहे ते पण इम्युनोसप्रेसंट ह्या कॅटेगरीमध्ये येतं, टॉसिलिझुमॅब नावाचं औषध. ते स्टेरॉइडपेक्षाही जास्त तीव्रतेने इम्युन सप्रेशन करतं, पण त्याचे पण साईड इफेक्ट्स खूप जास्त असल्यामुळे अतिशय कमी रुग्णांना त्याचा वापर आम्ही सध्या करतो आहोत. दुसरं इंजेक्शन जे आपण म्हणालात त्याचे साईड इफेक्ट काय असतात? स्टेरॉइड इंजेक्शनचं ना, जे एक टॉसिबिलिझम या औषधाचं नाव आपण घेतलं काहीतरी. हा, तर जे सध्या तेही मार्केटमध्ये उपलब्ध नाही आहे, ज्यासाठी खरं तर मारामारी सगळी, तर त्याचे काय साईड इफेक्ट आहेत? हा, तर त्याच्यानी इम्युनोसप्रेस झाल्याने पेशंट कोविडमध्ये जरी थोडासा स्थिरावला तरी त्याला इतर जंतूंचा संसर्ग होतो, जसं बॅक्टेरियाचं इन्फेक्शन होतं किंवा फंगसचं इन्फेक्शन होतं आणि त्याच्यामुळे रुग्णाची तब्येत खालावते. सध्याच्या ह्या परिस्थितीत कोविडमुळे ह्या इम्युनोसप्रेसंट ड्रग्स जेव्हा आपण वापरतो, स्टेरॉइड असू द्या किंवा टॉसिलिझुमॅब असू द्या, ह्याच्यामुळे इतर इन्फेक्शन, इतर जंतूचा संसर्ग होण्याची शक्यता खूप जास्त प्रमाणात वाढते आणि जो रुग्ण बरा होत असतो त्या इतर जंतूच्या संसर्गामुळे त्याची तब्येत पुन्हा खालावते आणि काही वेळा त्याच्यामध्ये मृत्यू होतो. स्टेरॉइड पर्टिक्युलरली जे औषध आता खूप अतिशय सर्रासपणे वापरलं जात आहे, त्याच्याबद्दलही मी एक कॉशन सांगू इच्छितो की हे स्टेरॉइड सुद्धा अतिशय अल्प कालावधीसाठी आणि ज्या रुग्णांना ऑक्सिजन लागतोय अशाच रुग्णांना द्यायला पाहिजे. त्याच्यामुळे शुगर्स वाढतात आणि आता एक म्युकॉरमायकोसिस नावाचा एक आजार आम्ही खूप प्रमाणात बघतो आहोत, जे पेशंट रिकव्हर होतात कोविडमधून, पण ज्यांना स्टेरॉइड मिळाले आणि शुगर जास्त आहे अशा लोकांमध्ये हे फंगल इन्फेक्शन होऊन सुद्धा रुग्ण जगत आहेत. अच्छा, म्हणजे नेमकं काय होतं फंगल इन्फेक्शन म्हणजे काय होतं त्यांना, म्हणजे काय लक्षणं दिसायला लागतात, मग कशा पद्धतीने त्याचा मृत्यू होतो? त्यांचा डोळा म्हणजे डोळ्यामध्ये लालसरपणा येतो, डोळा दुखतो, कांना घशा मागचे जे सायनस असतात त्याचं पेन सुरू होतं, डोकं दुखतं, ताप येतो आणि मग ह्याच्यातून पेशंटचा डोळा हा लहान होतो, हालचाल बंद होते आणि हा जो आम्ही त्याला म्हणतो की नेझल आणि ऑक्युलर म्हणजे डोळ्याचा आणि नाकाचा जो हा फंगस इन्फेक्शन असतो तो काही वेळा ब्रेन मध्ये पण जातो. अच्छा, आणि ह्याच्यामध्ये खूप सारे रुग्णांची दृष्टी गमावली जाते आणि काही वेळा हा जीवघेणा आजार ठरतो, म्युकॉरमायकोसिस. तर हा साईड इफेक्ट आहे ज्याच्यामध्ये शुगर वाढते. बरेच वेळा बहुतांश स्टेरॉइडचा अतिशय जास्त वापर केल्यामुळे ह्या रुग्णांना हे फंगल म्युकॉरमायकोसिस होत आहे. बरं डॉक्टर, अगदी शेवटचा प्रश्न जाता जाता, ह्या सगळ्या वातावरणात रेमडेसिवीरचा जो काही अति वापर होतोय, म्हणजे काही ठिकाणी 3च्या ऐवजी 6 रेमडेसिवीर खरं तर त्या रुग्णाला दिले जात आहेत. आता त्याचे परिणाम पुढे काय होतील हे खरं तर संशोधनाच्या माध्यमातूनच पुढे येईल, पण खरंच याचा एवढा वापर व्हावा का? आणि ह्या सगळ्या परिस्थितीत इतरही आपल्या डॉक्टर बांधवांना किंवा रुग्णांच्या नातेवाईकांना आपण काय सल्ला द्याल? अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आणि आपण आज हा संवाद ठेवला त्याच्याबद्दल मी तुमच्या चॅनलचं खरोखर अभिनंदन करू इच्छितो. अतिशय पेशंट आणि त्यांचे नातेवाईक रेमडेसिवीर इंजेक्शन मिळतं की नाही मिळतं ह्याच्यामुळे सैरभैर झालेले आहेत, अस्वस्थ झालेले आहेत. तशीही इतकं प्रभावी ते औषध नाही आहे. औषध मिळालं नाही तरी इतर उपचार, प्रभावी उपचार कोविडसाठी आहेत. 80 ते 85% रुग्ण खूप कमी औषध उपचारात बरे होतात. काय ते 10% लोकांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागतं, त्यातले 5 ते 2% पेशंटना आयसीयू मध्ये ऍडमिट करावं लागतं. त्यांच्यासाठी ऑक्सिजन मिळणं, ऑक्सिजन असलेला बेड मिळणं, कृत्रिम श्वासोच्छवासाचं मशीन म्हणजे व्हेंटिलेटर मिळणं आणि त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर आणि नर्सची टीम असणं
हे अतिशय महत्वाचं आहे. रेमडेसिवीर मिळालं नाही तरी लक्षात घ्या, सर्वांना मी सांगू इच्छितो की रेमडेसिवीरचा प्रभाव हा अतिशय अल्प प्रमाणात आढळून आलेला आहे. त्याच्याने मृत्यूदर कमी झालेला कुठल्याही संशोधन आढळलेला नाहीये. आणि ते औषध फक्त पहिल्या 8 ते 9 दिवसांमध्ये दिल्यानंतर थोडाफार आजाराचा कालावधी कमी करू शकतं, पण ते रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी प्रभावी आहे असं आतापर्यंतच्या संशोधनामधून आढळलेलं नाही आहे. त्याच्यामुळे त्याच्या मागे लागू नका, अनावश्यक त्याच्याबद्दल हट्ट धरू नका. बरोबर. कुठल्याही ऑफिशियल मार्केटमधून, काळ्या बाजारातून अतिशय जास्त किमतीमध्ये कृपा करून ते औषध घेऊ नका. बिलकुल. धन्यवाद डॉक्टर. फार महत्वाची माहिती खरं तर आपल्या बोलण्यात आपण मांडली, अनुभवातून मांडलेली आहे. डॉक्टर आनंद निकाळजींनी अगदी स्पष्ट केले, आतापर्यंत त्यांनी 2000पेक्षा अधिक कोविड रुग्णांवरती उपचार केलेत आणि त्यांनी स्पष्ट सांगितले की रेमडेसिवीर हा काही रामबाण इलाज नाहीये, त्याला इतरही पर्याय, पण ते देखील प्रमाणात वापरले पाहिजे. डॉक्टरांनी आपल्या अनुभवातनं खरं तर ती ट्रीटमेंट केली पाहिजे. म्हणून रेमडेसिवीरचा हट्ट धरू नका, त्याचे देखील दुष्परिणाम आहेत. आत्ताच सावध होऊया आणि ही जनजागृती करणं सगळ्यांमध्ये करणं फार आवश्यक आहे. यानंतर इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.